आज सोलापूर महानगरपालिकेमार्फत लक्ष्मी मिलची जी जागा आहे त्या जागेवरती सोलापूर स्मार्ट सिटी यांच्या माध्यमातून एक्झिबिशन सेंटर हे उभा करण्यात येणार आहे। तर त्या जागेपैकी काही जागेवरती हे अतिक्रमण होतं, तर त्या ठिकाणच्या 7 ते 8 रूम आणि इतर जे कंपाऊंड होतं, कच्चं कंपाऊंड होतं, ते आज अतिक्रमण पथक, सिटी इंजिनियर ऑफिस, टाउन प्लॅनिंग ऑफिस यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज ते काढण्याची कारवाई चालू आहे। तर सर्व ज्यांनी अतिक्रमण केलं होतं त्यांनी सुद्धा सहकार्यातून ते अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली आणि आम्हाला सहकार्य केलेलं आहे। तर या ठिकाणी अर्धा पार्ट एक्झिबिशन सेंटरचा हा डेव्हलप झालेला आहे आणि राहिलेल्या ह्या जागेवरती सुद्धा लवकरच डेव्हलपमेंट चालू होऊन आता आम्ही या जागेला कंपाऊंड करून घेत आहोत, जी अतिक्रमणमुक्त जागा केलेली आहे आणि पुढे लवकरच एक्झिबिशन सेंटर आणि त्यासाठी असलेली मोठी पार्किंगची जागा ती सुद्धा आपण या ठिकाणी डेव्हलप करत आहोत। सर, ते अतिक्रमणची कारवाई झाल्यानंतर अधिकारी वर्ग गेल्यानंतर त्यानंतर काही दिवसांनी अतिक्रमण जैसे थे अशी परिस्थिती निर्माण होते, कारण जिथं कारवाई झालेली आहे शहरात तिथं अजून जैसे थे परिस्थिती आहे। तर त्याच्यावर काय दंडात्मक कारवाई वगैरे करणार का, फक्त अतिक्रमणची म्हणजे होत आहे? अतिक्रमण केल्यानंतर जे काही आपण साहित्य घेतलेलं असतं आणि ते जप्त करतो आपण, त्यांच्या दंडात्मक कारवाई करूनच ते साहित्य रिटर्न देत असतो आणि पुढे जर अजून होत असेल तर मग तशा पद्धतीने दंडाची रक्कमसुद्धा आहे ती वाढवण्याचं आम्ही नियोजन करतो आहे। आता पुढच्या समितीच्या मीटिंगमध्ये कमिशनर मॅडमनी सूचना दिलेल्या आहेत की दंडाची रक्कम वगैरे वाढवण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत आणि आता हे परत त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून आम्ही जी काही आपल्याला कंपाऊंड वॉल करायची आहे या जागेवरती त्याचं कामसुद्धा लगेच आजच चालू करतो आहे। त्यासाठीचं फाउंडेशनचं काम असेल ते त्यासाठी खड्डा वगैरे पण आम्ही खोदून घेतलेला आहे।